हॅलो, आपण बनवत आहेत बोंबीलची चटणी. चला बनवूयात. बोंबील घेतले, ते सगळे अगोदर साफ करून घ्यायचे. त्याच्या तोंडाला काटे असतात, शेपूट, पंख, ते सगळं अगोदर काढून घ्यायचं. कडक येते त्याच्यामुळं हाताने पण कट होतात. हाताने कट नाही झाले तर चाकूने कट केले तरी चालतात, पण हे कडक येतं त्याच्यामुळे मी हातानेच कट करते. हे आपण सगळे कट करून घेतलेले आहेत. आता त्याला थोडंसं बाजरीचं पीठ आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचे, कारण की याच्यामुळे त्याचा वास येत नाही. आता 5 कांदे घेऊ, कांदे कट करून घेऊ. हे चॉपर मी मिशोवरून ऑर्डर केलं तर 120 रुपये प्राईज होती त्याची, पण क्वालिटी खूप छान होती. 2 वर्ष झाले घेतलेली, पण मला अजून प्रॉब्लेम आलेला नाही. आणि काही पण कट करायचं म्हणलं खूप बारीक कट होतं त्याच्यात. कढईत तेल टाकलं, कांदा परतून घ्यायचा आता आणि चांगला लालसर कलर येऊपर्यंत परतत राहायचं. आता त्यात एक टोमॅटो कट करून घेऊ. ते परतत राहायचं चांगलं एकत्र येऊपर्यंत. टोमॅटो सॉफ्ट झालं पाहिजे. आता त्याच्यात मसाले टाकूत आपण. धना पावडर, कांदा लसूण मसाला, हळद, लाल तिखट, थोडासा चिकन मसाला. ते परतून घ्यायचं अगोदर. थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. जागा करायची आणि ती बोंबील होती बाजरीला लावून ठेवलेलं बाजरीचं पीठ लावून बोंबील होते ते 3-4 पाण्याने धुवायचे व नंतर कढईत टाकायचे. तेल टाकून परतून घ्यायचं आणि नंतर ते एकत्र करून त्यात अर्धा ग्लास पाणी टाकून परतू घ्यायचं. नंतर झाकण ठेवून शिजूस्तोवर ठेवायचं. पाणी आटूस्तर ते शिजू देतं. नंतर कोथिंबीर टाकायची. आपली बोंबीलची चटणी तयार आहे. जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी एकदम भारी आहे. एकदा ट्राय करा. गरम गरम बाजरीची भाकर आणि बोंबीलची चटणी.